श्री स्वामी समर्थ आपल्या धर्मवादमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व तसेच बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत शाखा क्रमांक 1 आपल्या धर्मवादमध्ये आहे। या केंद्राद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात। बाल संस्कार केंद्र म्हणजे या केंद्रावरती लहान मुलावरती संस्कार केले जातात, मुले घडविले जातात। लहान मुलावरती संस्कार का झाले पाहिजे पहा, चिखलाचा गोळा जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतं। जेव्हा तो चिखलाचा गोळा वाळतो, सुकून जातो, तेव्हा आपण त्याला आकार देऊ शकत नाही। त्याचप्रमाणे लहान मुलांचं मन हे चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतं। आपण लहान मुलं असताना त्याच्यावरती संस्कार आपण देऊ शकतो। एकदा का ते लहान मुलं मोठे झाले की आपण त्यांच्यावरती संस्कार देऊ शकत नाही। त्यासाठी ह्या केंद्राद्वारे लहान मुलांवरती संस्कार केले जातात। आयुर्वेदिक औषध मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हा संस्कार केंद्र आहे। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवून घेतले पाहिजे। मंदिराच्या आवारात आवळा वृक्ष तसेच औदुंबराचे वृक्ष आहे। काही जण भक्तिभावाने त्या वृक्षाला परिक्रमा करीत असतात। श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास केंद्र या मार्फत श्री कृष्ण गोशाळा चालवली जाते। यात गायींचं देखभाल, गायींना चारा पाणी व गायींचं आरोग्याचं देखभाल करणं या संस्थेमार्फत केलं जातं। आपल्या मनाला अध्यात्माचं जोड असावं, कारण आपला हा मन खूप चंचल आहे। एका क्षणामध्ये तो पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरून येत असतो। जोपर्यंत आपलं मन शांत होणार नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची अनुभूती करता येणार नाही। आपल्याकडे किती जरी संपत्ती असलं तरी सुद्धा आपल्याकडे समाधान नसेल तर मग त्या सुखाची अनुभूती घेता येणार नाही। विज्ञानाने केली क्रांती, परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती। अध्यात्म ह्यासाठी आहे जो आपल्या मनाला शांती मिळावं। या संस्कार केंद्रामध्ये आपल्याला मनाला एकाग्र करण्याची कला या अध्यात्म सेवा मंडळमध्ये शिकवलं जातं, बाल संस्कार केंद्रामध्ये शिकवलं जातं। म्हणून या लहान मुलांना या संस्कार केंद्रामध्ये पाठवणं फार गरजेचं आहे। 10 मिनिटं आपल्याला डोळे बंद करून देवाचं नामस्मरणावरती मन एकाग्र करायला लावतात। म्हणून तिथे जाऊन आपण मन एकाग्र केलं पाहिजे। पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं दत्ताचं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे। हा व्हिडिओ 10 लोकांना शेअर करा, स्वामींचा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल।